अहमदनगरचे आमदार संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त भिंगार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आलेत। अहमदनगरचे आमदार संग्राम जगताप यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर भिंगार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भिक्षेकरी आणि गरजू ज्येष्ठ नागरिकांना छत्रांचं वाटप करण्यात आलं। याचबरोबर रोकडेश्वर हनुमान मंदिरात गरजू ज्येष्ठ नागरिकांना मिष्टान्न भोजन आणि मिठाई वाटप करण्यात आलं। भिंगारच्या भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्क समोर वृक्षारोपण अभियान राबवण्यात आलं। राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर, भिंगार राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष संजय सपकाळ, महेश नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन नंदकुमार झुमर आणि कॅन्टोन्मेंटचे माजी उपाध्यक्ष संभाजीराव भिंगार दिवे यांच्या हस्ते गरजू ज्येष्ठ नागरिकांना मिष्टान्न भोजनासह छत्र्यांचं वाटप करण्यात आलं। यावेळी सर्वेश सपकाळ, रमेश वराडे, अभिजित सपकाळ, जहीर सय्यद, कलीम शेख, सुरेश मेहतानी, मीना मेहतानी, मेजर दिलीपराव ठोकळ, सचिन चोपडा, विशाल भामरे, मनोहर दरवडे, दीपक धाडगे, संपत बेरड, विलास तोडमल, अमोल लगड, बाबासाहेब बारसकर, दीपक गांगर्डे, महेंद्र गलांडे, गिरीश जगताप, अशोक पराते, अविनाश जाधव, दीपक लिपाने, शिवम भंडारी, मतीन ठाकरे, दीपक राहिंज, आनंद क्षीरसागर, अक्षय नागापुरे, फरीद सय्यद, शिवांश शिंदे, पप्पू मोरे, अजिंक्य भिंगार दिवे, अशोक लोंढे, राहुल भिंगार दिवे, विलास मिसाळ आदी उपस्थित होते। तर यावेळी बोलताना संपत बारसकर म्हणाले की भिंगार राष्ट्रवादीच्या वतीने राबवण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमातून खऱ्या गरजवंतांना आधार देण्यात आलाय। समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो ही भावना प्रत्येकानं समोर ठेवत योगदान द्यावं। भिंगार राष्ट्रवादी व हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून सपकाळ हे सामाजिक चळवळ चालवतायत। सर्वांना सोबत घेऊन त्यांची चळवळ दिशादर्शक उपक्रम राबवत असल्याचं बारसकर यांनी सांगितलं। तर संजय सपकाळ म्हणाले की भिंगारच्या विकासात आमदार संग्राम जगताप यांचं मोठं योगदान आहे। त्यांनी विकास कामासाठी नेहमीच निधी उपलब्ध करून दिला, तसेच अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावले। त्यांच्या विचाराने आणि मार्गदर्शनाखाली भिंगार राष्ट्रवादीची वाटचाल सुरू आहे। भविष्यात त्यांची राज्य मंत्रिमंडळात वर्णी लागून राज्याची सेवा घडणार असल्याचंही सपकाळ यांनी सांगितलं। तर समाज आणि निसर्गाचे ऋण फेडण्यासाठी सामाजिक चळवळ सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। भिंगारमधील रोकडेश्वर हनुमान मंदिर येथील भिक्षेकरी आणि ज्येष्ठ नागरिकांना पावसापासून संरक्षण मिळावं याकरिता छत्र्यांचं वाटप करण्यात आलंय। तसेच जॉगिंग पार्क समोर वृक्ष लागवडही करण्यात आली आहे। मी पक्षाचा अध्यक्ष म्हणून तुमचे आभार मानतो। आभार याच्यासाठी मानतो की इथं आल्यानंतर खऱ्या अर्थाने बघायला मिळते की खऱ्या गरजूवंतांना जे मदत होण्याची गरज आहे ते कार्य तुम्ही करा। इतकं चांगलं काम तुम्ही या ठिकाणी केले त्याच्याबद्दल मला ते कार्यक्रम करून असं अभिमानाची गोष्ट वाटते। आणि विशेष गोष्ट म्हणजे हा कार्यक्रम आपण आमदार संग्रामभाई जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त घेतला, त्याचं विशेष कौतुक आहे की जेणेकरून समाजामध्ये एक चांगला संदेश त्या ठिकाणी गेला पाहिजे की लोकप्रतिनिधींचे वाढदिवस असतील किंवा आपल्या नेत्यांचे असतील किंवा आपल्या कुटुंबाच्या सदस्यांचे वाढदिवस असतील हे समाजासाठी उपयोगीचे घडले पाहिजे। आज आपण छत्री वाटपचा कार्यक्रम ठेवला आहे, त्याच्यानंतर याच्यावर जेवणाचा कार्यक्रम ठेवला होता, याच्यानंतर वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला आहे। हे सगळे कामं जे आहेत हे समाज उपयोगी आणि हे समाज उपयोगीचे काम करणारे लोक असतील। माझं तर असं म्हणणं आहे की साधू संतांपेक्षा काय कमी नसते, कारण की आपण म्हणतो की ज्याच्यामुळे आपल्या घरात दिवाळीत दसरा आला तोच आपल्याला साधू, तोच आपल्याला सण, अशा प्रकारचं काम आपलं या ठिकाणी चाललंय। त्याबद्दल मला पक्षाचा आणि तुमचा या ठिकाणी अभिमान आहे आणि तुमच्यापासून जेवढ्या प्रेरणा आमच्यासारख्या युवक मंडळींनी किंवा सगळ्या भिंगारवासींनी घ्यावा अशी माझी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो। आणि पुनश्च एकदा मी साहेब तुमचा मनापासून आभार मानतो। जसं मी संजय सपकाळ साहेबांना जसं लहानपणाच्या काळापासून ओळखतो, मी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टीचा अध्यक्ष होतो आणि ते भिंगारचे अजून असा इतिहास त्यांनी केलाय म्हणायचं की बाबा अध्यक्ष म्हणजे काय तर आपण किती माणसं अध्यक्ष झाले, 5 वर्षांनी महिना, 10 वर्षांनी महिना, 7 वर्षांनी महिना, किमान नाही अध्यक्ष बदलला अध्यक्षाला तरी वाईट होतो, ते तरी म्हणतो मला नको आहे। पण इतके वर्ष झाले इतकं प्रामाणिक काम त्यांचं चालू आहे। मी सकाळी ज्यावेळेस भिंगारमध्ये अनेक कार्यक्रमाला यायला येतो त्यांचे ते हरदिनचे लोक भेटतात, कुठल्याही गल्लीत गेले त्याला जे हरदिनचे त्यांचे कार्यक्रम म्हणजे इतके लोक जोडलेत त्यांनी आणि इतके लोक जोडून। आणि कसं माहिती का, आता मी बी संघटनेत आता पहिल्यांदा पार्टीचा अध्यक्ष म्हणून काम करतो। हे 10 लोक पदाधिकारी सगळे सांभाळायचे असतात ना, ही
सोपं काम नाही. हे सगळ्याला पुढे घेऊन जायचं म्हणजे सगळ्यात आवडतं काम. आणि इतके वर्ष तुम्ही जबाबदारी सांभाळताय, त्याचा विषय काय तुमच्यात कला ती बी आम्हाला सांगावं. आम्हाला बी पुढं चांगलं संघटनेत काम करता येईल. मस्करीचं भाग जाऊ दे, पण खरंच काम तुमचं चांगलं आहे. आणि हे समाजोपयोगी काम त्यांचं माझा असा अंदाज आहे की गेल्या बऱ्याच वर्षापासून याचं, कारण की याच्या अगोदर छत्री वाटपाच्या कार्यक्रमाला मी या ठिकाणी गेलो. आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना, नगरसेवकांना मी प्रत्येकाला फोन करून स्वतःहून सांगितलं की आपण आपल्या भागामध्ये आमदार संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त जास्तीत जास्त समाजोपयोगी कार्यक्रम करा. आणि बऱ्याच प्रमाणात नगर शहरामध्ये समाजोपयोगी कार्यक्रम करूया. कारण त्यांनी ही काम फक्त नगर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून सगळे लोक राहिले, त्याचा एक विशेष अभिमान आहे. आणि पुन्हा एकदा की सप्ताह कुटुंबाचं जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आले सदस्यांचे आज या माता माया माऊली भेटल्या, या सगळे ज्येष्ठ नागरिक भेटले, याचा सुद्धा एक आनंद आहे. तुमच्या सगळ्यांची मी मनापासून आभार मानतो. आजच सत्कार्य तुमच्या हातून घडो आणि तुमच्या मार्गदर्शन आमच्या हातून घडो. आज 12 जून म्हणल्यानंतर आपल्या अहमदनगर शहराचे लोकप्रिय आमदार संग्राम जगताप यांचा वाढदिवस. त्यांचा वाढदिवस भिंगार शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं, त्याचप्रमाणे आमच्या अर्जुन मॉर्निंग ग्रुपच्या वतीनं, सपकाळ परिवाराच्या वतीनं या ठिकाणी गरजू आणि निराधार वृद्धांना, महिलांना मिष्टान्न भोजन, त्याचप्रमाणे छत्रीचं वाटप आणि वृक्षारोपण असं सामाजिक उपक्रम या ठिकाणी आमदार संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेला आहे. त्यानिमित्ताने आमच्या महेश नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन आदरणीय नंदकुमार झंवर साहेब, शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष संपतजी बारसकर, त्याचप्रमाणे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी, अर्जुन मॉर्निंग ग्रुपचे काही पदाधिकारी आणि भिंगारच्या वतीनं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असा वाढदिवस आज साजरा करण्यात आलेला आहे. खरं तर सामाजिक उपक्रम राबवित असताना थोर नेत्यांचं असेल, महापुरुषांचं असेल, यांचं औचित्य साधून आम्ही या ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवत असतो. आज आदरणीय संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त जे गरजू घटकातील लोक आहेत, त्यांना खरोखर आवश्यकता आहे, अशा लोकांना मिष्टान्न भोजन आणि छत्रींचं वाटप या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. निसर्गाची साथ आहे. या ठिकाणी आमच्या भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्कच्या बाहेर ओपन असं ग्राउंड आहे. या ग्राउंडमध्ये देखील आज जवळजवळ 12 मोठ्या वडाच्या झाडाची या ठिकाणी आम्ही रोपण केलेलं आहे आमदार संग्राम यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून. आणि त्याचं संगोपन देखील आम्ही फार मोठ्या प्रमाणात करणार आहोत. हे संपूर्ण झाडं जगवण्याची जबाबदारी हे आमच्या सर्वांवर आहे आणि ते नक्कीच आम्ही या ठिकाणी पार करणार आहोत. निसर्ग हे आपण प्रत्येकाने कमीत कमी प्रत्येकाच्या वाढदिवसानिमित्त आपण एक तरी झाड लावलं पाहिजे. त्याचीच खरं आज आवश्यकता आहे. संग्राम जगताप यांच्याबद्दल सांगायचं म्हणल्यानंतर सर्वांची गरिबीची जाण असलेले आणि भिंगारमध्ये अनेक असे उत्कृष्ट असे कामं केलेले आहेत. या ठिकाणी त्यांनी रस्त्याचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, विजेचा प्रश्न असेल, बोरचा प्रश्न असेल, सर्व प्रश्न या ठिकाणी त्यांनी सोडवलेले आहेत. आणि इथून पुढच्या काळात त्यांनी 9.25 कोटीचा निधी देखील भिंगारसाठी उपलब्ध केलेला आहे. या ठिकाणी मी मनापासून त्यांचं आभार व्यक्त करतो. आणि अशाच पद्धतीनं ते भिंगारमध्ये सक्रिय असं सहभाग नोंदवतील आणि त्यांचं लक्ष भिंगारमध्ये कायमच असतं. आणि अशा या महान पुरुषांना मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांच्या वाढदिवसानिमित्त खूप अशा शुभेच्छा व्यक्त करतो. त्यांचं भावी आयुष्य सुखाचं, समाधानाचं, भरभराटीचं आणि निरोगी जावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करून पुन्हा आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. प्रतिनिधी अनिकेत गवळी, न्यूज टुडे 24, अहमदनगर. इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी. नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी. 155 पेक्षा अधिक प्रोडक्ट्स, भरघोस डिस्काउंट, आकर्षक किंमत, सर्वोत्कृष्ट सर्व्हिस, फायनान्स सुविधा, कॅशबॅक ऑफर, 28 पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स येथे उपलब्ध. प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर, कूलर, वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीजमध्ये. HDFC, बजाज फायनान्स, TVS यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध. राम एजन्सी, सावेडी, नवी पेठ, मार्केट यार्ड, अहमदनगर.